नमस्कार आशाताईंनो, सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे. तर आपले जे व्हिडिओ सुरू आहे आशा सर्टिफिकेशन प्रशिक्षणवर, तर त्यामध्ये आपण पहिला लेसन बघत होतो की आशा बनणे. तर त्याचा आज आपण शेवटचा व्हिडिओ बघणार आहोत की त्यामध्ये काय काय आहे, आणि त्यानंतर आपण या लेसनमध्ये आशा बनण्यामध्ये काय काय पाहिलं त्याची अगदी थोडक्यात उजळणी घेऊया की आपण या भागामध्ये काय काय बघितलं आहे. तर अतिशय चांगला हा धडा आहे. तर खूप तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर काही प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण सर्वात आधी बघू. तर बघूया की काय आहे प्रश्न. तर आरोग्यसेवेची आवश्यकता असून देखील आरोग्यसेवा ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही अशा कुटुंबाची यादी आपल्याला करायची आहे. तर त्याचं उत्तर बघूया काय आहे. विशिष्ट जाती आणि जमातीची कुटुंबे ज्याने सन्मान दर्जाने वागविले जात नाही अशी कुटुंबे. त्याच्यानंतर कुटुंब प्रमुख महिला असणारी कुटुंबे, गावापासून दूर आणि जेथे सहज जाता येत नाही अशी ठिकाणी राहणारी कुटुंबे, भटकी कुटुंबे, ज्या कुटुंबात मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग मुले आहेत किंवा कोणीही मिळवती प्रौढ व्यक्ती नाही अशी कुटुंबे. तर अशा कुटुंबाची ज्यांना आरोग्यसेवेची जास्त गरज आहे पण त्यांना आरोग्यसेवा मिळत नाही, तर अशा कुटुंबाची आपल्याला यादी करायची आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2. तर खाली दिलेल्या कार्यापैकी आशाची कोणती कार्ये आहेत ज्यामुळे वंचित समाजापर्यंत सेवा देण्यासाठी त्यांचा उपयोग होईल? योग्य पर्यायावर अशी खूण करा. तर यामध्ये आपल्याला 5 पर्याय दिलेले आहे आणि 5 पैकी कोणता पर्याय बरोबर आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर हे जे पर्याय आहे, आत्तापर्यंत आपण जे आपले पेपर झालेले आहेत, दर मासिक आपले पेपर होतात, तर त्याच्यापैकीच हे प्रश्न आहे. याच्यातले काही प्रश्न तुम्हाला आलेले पण असणार, केस स्टडी पण आलेली असेल, वाचलेली असेल. तर बघूया आपण. ए आहे आरोग्य सेवांबद्दल जागरूकता वाढविणे. बी लोकांना ग्राम आरोग्य व पोषण दिन व ग्रामीण आरोग्य स्वच्छता आणि पोषण समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन देणे. सी त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी समुपदेशन करणे. डी गरज असताना त्यांना आरोग्य केंद्रात घेऊन जाणे. आणि ई आहे वरील सर्व पर्याय. तर यापैकी जे ई आहे ते बरोबर आहे, कारण हे चारही जे पर्याय आहे आपल्याला ए, बी, सी आणि डी हे सगळे बरोबर आहे. कारण आरोग्यसेवाबद्दल आपल्याला जागरूकता असली पाहिजे, आणि जे आपली BHNC सभा आहे त्या सभेला पण आपल्या लोकांना बोलवायचं आहे. त्याच्यानंतर आहे त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी समुपदेशन करणे. म्हणजे जे काही आपले लाभार्थी आहेत त्यांच्या काही समस्या आहेत त्यांच्यासाठी आपण समुपदेशन आपण करत असतो, आणि गरज असताना त्यांना आरोग्य केंद्रात घेऊन जाणे. म्हणजे जसं की आपली ANC माता आहे, छोटे बच्चू आहे, किंवा अशा केसेस पण आहे गर्भपाताच्या आहेत. तर अशा जे लाभार्थी आपण त्यांना उपकेंद्रात आरोग्य केंद्रात घेऊन जात असतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3. वंचित वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी 8 मार्गाची यादी तयार करा. तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि हा आपल्या रोजच्या ज्या गृहभेटी आहे, रोजचं जे काम आहे दररोजचं त्या कामाशीच निगडीत आहे हा प्रश्न जर आपण व्यवस्थित केला तर आपल्या ज्या गृहभेटी आहेत त्या अतिशय चांगल्या होतात, एकदम मस्त. म्हणजे आपले जे वरिष्ठ आहे त्यांना म्हणजे आपल्यावर बोट ठेवायला किंवा आपल्या चुका काढायला त्यांना जागा मिळत नाही. तर काय आहे बघा. 1 आहे नकाशीकरण, 2 आहे प्राधान्यक्रम ठरविणे, 3 आहे संवाद साधणे, 4 आहे जाणीव ठेवणे, 5 आहे समुपदेशन करणे, 6 सतत संपर्क ठेवणे, 7 समन्वय ठेवणे, 8 आहे मोहीम आखणे. तर ह्या ज्या काही 8ही जे आपल्याला अष्टांग मार्ग म्हटलेला आहे, तर या 8ही अष्टांग मार्गाचा उपयोग करून आपलं जे काम आहे ते अतिशय चांगलं करता येते आपल्याला. तर पहिले काय म्हटलं आहे, नकाशीकरण करणे. म्हणजे आपल्या गावाचा जो नकाशा आहे तो आपण करून घ्यायचा, की कुठे गरोदर मातांची घरं आहे, कुठे कुपोषित मुलं आहे, कुठं स्तनदा माता आहे, कुठे प्रौढ व्यक्ती आहे ज्यांना आरोग्याची गरज आहे, कुठे क्षयरोगी आहे, कुठे कुष्ठरोगी आहे. तर असं हे जे नकाशीकरण आहे हे जर आपण केलं तर आपलं
लवकर लक्षात येते की आपण कुठे आधी जायला पाहिजे, म्हणजे कोणाचं घर कोणाजवळ आहे. आणि त्याच्यानंतर आपले जे कोणी वरिष्ठ आले त्यांनी जर हे बघितलं नकाशीकरण तर त्यांना पण ही गोष्ट सोपी जाते की त्यांनी म्हणजे कोणाच्या घराजवळ गरोदर मातेच्या घराजवळ समजा लहान मुलगा आहे, त्याचं कमी वजन आहे, सॅममध्ये आहे, मॅममध्ये आहे, असं जर आपण केलं तर हे खूप सोयीचं जातं. नंतर आहे प्राधान्यक्रम ठरवणे. तर आता आपण गृहभेटीला चाललो आहे आज आणि आपल्याला गृहभेटी करायच्या आहेत, तर आपण मग प्राधान्यक्रम ठरवायचा की आज आपल्याला कोणाकोणाला भेटी द्यायच्या आहे. तर आपण आज कमी वजनाच्या बाळाला भेट देणार आहे, HBVC भेट देणार आहे, HBNC भेट देणार आहे, गरोदर मातेला भेट देणार आहे, स्तनदा मातेला भेट देणार आहे, BP शुगरच्या रुग्णांना भेट देणार आहे, क्षयरुग्ण आहे त्यांना भेट देणार आहे. याच्यानुसार आपल्याला प्राधान्यक्रम ठरवायचा आहे की म्हणजे आपल्या भेटीची आज सगळ्यात जास्त गरज कोणाला आहे. तर जसं की कमी वजनाचं बाळ आहे, गरोदर माता आहे, HBVCची विजिट असेल आपली, किंवा HBNCची विजिट असेल जिथं आपल्याला वजन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे की त्याच भागामध्ये जे कोणी जोडपं असेल, कुटुंब नियोजनाचं साधनं वापरणारे, अशा कुटुंबाला आपल्याला भेट द्यायची आहे. किंवा अशी एखादी किशोरी मुलगी असेल जिचे HB कमी आहे, तर यानुसार आपल्याला प्राधान्यक्रम ठरवायचा आहे की आपल्याला आज कोणाला सर्वात जास्त कोणाला आपल्या भेटीची गरज आहे आणि आपण कोणाला भेटी द्यायचं आहे. त्याच्यानंतर संवाद साधणे. संवाद तर हे तुम्हाला माहीतच आहे की आपल्या भेटीचं एक खूप मोठं म्हणजे संपर्काचं साधन आहे की आपला संवाद कसला असला पाहिजे. आपण जेव्हा भेट द्यायला जातो तेव्हा त्या समोरच्या जे लाभार्थी आहे आपले त्यांचं आपण ऐकून घेतलं पाहिजे, ते काय बोलत आहे, आणि नंतरच आपण त्यांना समजेल असं समुपदेशन केलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे जाणीव पण ठेवायची आहे की जी काही परिस्थिती आहे त्या गोष्टीची जाणीव ठेवायची आहे. म्हणजे एखाद्या कुटुंबात आपण गेला समजा आणि तिथली जर परिस्थिती नसेल की समजा ते मूल कमी वजनाचं आहे आणि त्यांची परिस्थिती नसेल त्या बाळाला जे आपण सांगत आहे ते खाऊ घालण्याची, तर मग अशावेळी आपल्याला जाणीव ठेवली पाहिजे की ते कुटुंब गरीब आहे आणि आपण जे त्याला वस्तू सांगत आहे, खायला पदार्थ खायला सांगत आहे, तर ते आईवडील ते त्यांना नाही देऊ शकत. तर अशावेळी आपण त्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण त्यांना सांगितलं पाहिजे, समुपदेशन केलं पाहिजे. त्यानंतर आहे समुपदेशन करणे. तर हे सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जेव्हा समुपदेशन करत आहे तर समोरच्याची मनस्थिती परिस्थिती पाहून आणि वेळ काळ पाहून आपण समुपदेशन केलं पाहिजे. आता एखाद्या घरी गेलो आपण आणि त्या घरची जर समजा स्तनदा माता आहे आणि तिला जर समजा तिची मनस्थिती नसेल, आपली गोष्ट आपण जे सांगत आहे तिला ऐकायची आणि आपण समुपदेशन करत आहे तर त्या समुपदेशनाचा काहीच अर्थ होणार नाही. तर त्याच्यामुळे आपण ते समुपदेशन करत आहे ती व्यक्तीसुद्धा तिने ऐकून घेतलं पाहिजे ना. आपण जे सांगत आहे समुपदेशन करत आहे तर ते विषयालासुद्धा अनुसरण असलं पाहिजे. नाही तर मग आपण ती माता जर सांगत आहे की माझं बाळ रडतच राहते, मग आपण तिला असं नाही म्हणायचं की तुला दूध नाही पाजता येत, की तू व्यवस्थित पाजत नाही, असं नाही. आपण तिला समजून सांगायचं की तिला आपल्यासमोर पाजायला लावायचं की आता माझ्यासमोर बाळाला स्तनपान कर बा, की तू कसं करते, तुझं बाळ जर रडतच राहते. तर मग अशावेळी काय होते की ती माता मग स्तनपान करायला आपण जेव्हा सांगतो तर ती काय करते की मग ती तेव्हा स्तनपान करताना एकाच वेळी दोन्ही बाजूचं स्तनपान करते, म्हणजे याही बाजूचं उजव्या बाजूचं आणि डाव्या बाजूचं पण. अशा वेळी त्या बाळाचं पोटच भरत नाही, मग ते बाळ तर रडणारच आहे. कारण ती जेव्हा स्तनपान करते तेव्हा त्या बाळाच्या पोटामध्ये फक्त आणि फक्त पातळ दूधच आहे, ते जे घट्ट दूध जायला पाहिजे नंतरचं ते जात नाही. त्याच्यामुळे त्या बाळाचं पोट भरत नाही आणि तो बाळ रडतच राहते. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला व्यवस्थित समजावून सांगता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर आहे सतत संपर्क ठेवणे. तर हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, सतत संपर्क ठेवणे. आपला जेवढा आपल्या लाभार्थ्याशी आपले जे लाभार्थी आहेत त्यांच्यासोबत जेवढा आपला संपर्क जास्त राहील, सतत राहील, तेवढं आपलं काम चांगलं होईल. आता आपली गरोदर माता आहे तिला आपला सतत संपर्क असला पाहिजे. आपली स्तनदा माता आहे, किशोरी मुली आहे, लहान बच्चू आहे, HBVCच्या भेटी आहे. HBVCच्या आपल्या भेटी झाल्यानंतर त्याच्यानंतरसुद्धा आपल्याला भेटी आहे आणि आपला जर प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबाशी आपला सतत संपर्क असला तर ते सुद्धा आपल्या कामामध्ये जे आहे खूप चांगला
म्हणजे रिझल्ट मिळणार आहे. त्याच्यामुळे आपला प्रत्येक व्यक्तीशी, प्रत्येक कुटुंबाशी आपला संपर्क असला पाहिजे. त्याच्यानंतर समन्वय ठेवणे, तर हा सुद्धा अतिशय अष्टांगिक मार्गामधला हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, समन्वय ठेवणे. कारण आपला प्रत्येक व्यक्तीसोबत समन्वय चांगला असला पाहिजे. आपले लाभार्थी, आपले कर्मचारी, ह्याच्यामुळे आपलं जे काम आहे ते अगदी व्यवस्थित होईल. आणि मोहीम आखणे, शेवटचा पॉईंट आहे 8, मोहीम आखणे. तर मोहीम आखणे हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाची बाब आहे. कारण आपण जर मोहीम आपण जर पण नियोजन करून जर काम केलं तर आपलं जे काम आहे ते अतिशय चांगलं होणार आहे. म्हणजे आपण नियोजन केलं की मला समजा आपल्याला दर महिन्याला कामं असतात की या दिवशी मला मासिक सभा माता सभा घ्यायची आहे, त्याच्यानंतर मला किशोरी सभा घ्यायची आहे, त्याच्यानंतर मला आरोग्य सभा घ्यायची आहे, त्याच्यानंतर मला गृहभेटीमध्ये या घरी पहिले भेटी द्यायच्या आहे, नंतर त्या घरी भेटी द्यायच्या आहे. आणि गावात जेव्हा एनएमताई किंवा आपल्या सीओच्या मॅडम येतात किंवा आपल्या गटप्रवर्तिका येतात तेव्हा त्यांना आपल्याला कोणत्या घरी प्रथम घेऊन जायचं आहे हे जेव्हा आपण नियोजन करतो तर आपलं काम चांगलं होतं. तर हे आहे आपले अष्टांगिक मार्ग, की वंचित जे वर्ग आहे, जे लाभार्थी आहे आपले वंचित, ज्यांना आरोग्य सेवांची खूप जास्त गरज आहे, तर त्यांच्यासाठी हे जे अष्टांगिक मार्ग आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि याच्यावरच आपण काम करायचं आहे. त्याच्यानंतर आहे आपला 4था प्रश्न, तुमच्या गावात दुसऱ्या गावाहून एक कुटुंब, पती पत्नी व त्यांच्या 6 महिन्याचा मुलगा कामासाठी आले तर कुटुंबातील मुलाचे संपूर्ण लसीकरण करण्यासाठी आपण काय कराल? तर आपल्या गावामध्ये बाहेरगावचा लाभार्थी आलेला आहे आणि त्याचं लसीकरण व्हायचं आहे, तर आपण काय करणार? तर आपण जेव्हा गृहभेटी करतो तर त्यावेळेस आपल्याला ते कुटुंब भेटणारच आहे. तर मग काय करायचं, तर गृहभेटीमध्ये त्या कुटुंबाला भेट द्यायची, त्याच्यासोबत संपर्क ठेवायचा. त्याच्यानंतर आहे मुलांचे पूर्वी लसीकरण झाले आहे काय हे विचारणे. म्हणजे त्या मुलाचं लसीकरण कार्ड असेल तर ती माता सांगतेच की हो हो माझ्या बाळाचं हे लसीकरण झालेलं आहे किंवा ही लस राहिलेली आहे. तर अशावेळी ते बाळाच्या आईला विचारायचं की मुलाचे पूर्वी लसीकरण झाले आहे काय हे विचारणे, त्यांच्याजवळ लसीकरण कार्ड आहे का हे विचारणे, पुढील ग्राम आणि आरोग्य पोषण दिनासाठी त्यांना घेऊन येणे आणि त्यांचे लसीकरण होईल याची खात्री करणे, त्याला अंगणवाडी केंद्रात दाखल करून घेणे. तर हे जे काही पॉईंट्स आहेत की आपल्या गावामध्ये नवीन कुटुंब आलं आणि तिथे जर लाभार्थी आहे आपला लसीकरणाचा, तर त्या कुटुंबाला भेट देणे, त्यांच्याशी संपर्क ठेवणे, त्याच्यानंतर त्यांचं लसीकरण झालं आहे काय ते बघणे, नाही झालं असेल तर त्यांना अंगणवाडीमध्ये घेऊन जाणे, त्यांचं लसीकरण करून घेणे आणि त्या लाभार्थ्याची अंगणवाडीमध्ये नोंद करून घेणे. त्याच्यानंतर आहे केस स्टडी. तर बघूया केस स्टडी काय आहे. तुमची नुकतीच आशा म्हणून नेमणूक झालेली आहे. तुमची नुकतीच आशा म्हणून नेमणूक झालेली आहे. पूर्वी असलेली आशा आता अंगणवाडी सेविका झालेली आहे. तेथील एका वस्तीत काही दलित कुटुंबे राहत आहेत. लसीकरण करण्यासाठी मुलांची माहिती घेत असताना आपल्या लक्षात आले की 12 मुली आणि 5 गर्भवती स्त्रिया यांचे लसीकरण झालेले नाही. आरोग्य सेविकेने सांगितले की दलित कुटुंबे सहकार्य करीत नाहीत, ते त्यांच्या मुलांना ग्राम आरोग्य व पोषण दिवशी असतो त्यावेळी लसीकरण करण्यासाठी आणत नाहीत. ती या कुटुंबावर टीका करते आणि सांगते की हा समाज आपली मुले व स्त्रिया यांची काळजी घेत नाही. आपण त्या वस्तीवर गेलात, त्या कुटुंबांना भेटला आणि लसीकरण न करण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की 2 वर्षापूर्वी एका मुलीचा मृत्यू लसीकरण केल्यावर लगेचच झाला होता. या घटनेमुळे येथील कुटुंबे घाबरली आहेत आणि ते आता आपल्या मुलांचे लसीकरण करून घेत नाही. तर तुम्ही नवीनच आशा म्हणून लागलेल्या आहात. तुमच्या जागी आधी अंगणवाडी सेविका होत्या आणि आता तुमची नेमणूक झालेली आहे. तर तिथे तुमचं लसीकरण आहे आणि तिथे तुमच्या लक्षात येते की त्या ठिकाणी 5 गर्भवती स्त्रिया आहेत आणि 4 मुली आहेत ज्यांचं लसीकरण झालेलं नाही आहे. तर तुम्हाला त्या तिथल्या आरोग्यसेविका सांगते की तिथले जे लोक आहेत, तर काही विशिष्ट समाजाचे लोक त्यांना लसीकरण करून घ्यायचं नाही आहे आणि ते काही लसीकरण करण्यास तयार नाही आहे, त्यांची मानसिकता नाही आहे असं त्या बोलतात. तर तुम्ही जेव्हा स्वतः त्या वस्तीमध्ये जाता तर तेव्हा तुम्हाला काय अडते की त्यांचं काय म्हणणं आहे की याआधी
एका मुलीचा मृत्यू लसीकरण केल्यानंतर लगेच झाला असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनात भीती आहे की आम्ही जर लसीकरण केलं आमच्या बाळाचं किंवा त्या गर्भपाताचं तर त्यांचा पण मृत्यू होऊ शकतो अशी त्यांच्या मनामध्ये भीती आहे. म्हणजे त्यांचं एक तुम्ही बघितलं असेल कोरोनाच्या काळामध्ये की लोक वेगवेगळ्या आजारानं मेले, पण त्यांचं एक मन तयार झालं होतं की कोरोनाची लस घेतल्यामुळेच आपण मरत आहो किंवा आपल्याला अजूनही गावातील लोक म्हणतात की कोरोनाची लस घेतल्यामुळे आमची कंबर दुखते, आमचे पाय दुखतात, आम्ही जास्त आजारी पडत आहोत. आणि आता जे BCG लसीकरण होतं, अडल्ट्स BCG लसीकरण, त्या लसीकरणासाठी त्यांचा एकदम नकार होता की आम्ही BCGची लस घेत नाही, कोरोनाची लस घेतल्यामुळे आमचं हे नुकसान झालेलं आहे. तर तोच प्रकार इथे झालेला आहे की त्या लोकांचा समज झाला आहे की ते लसीकरण झाल्यामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे त्यांचा नकार आहे. तर यातील प्रश्न आहे की प्रश्न काय असणार आहे केस स्टडीमध्ये, कारण अशी परिस्थिती आपल्यावरसुद्धा येऊ शकते. तर त्याच्यामुळे जे प्रश्न आहे त्यातील तर त्या प्रश्नाचे उत्तर काय ते बघूया आपण. तर प्रश्न आहे एक, आरोग्य सेविकेला असे वाटते की दलित कुटुंबे आपल्या मुलांची काळजी घेत नाहीत म्हणून लसीकरण करून घेत नाहीत, यावर आपले काय मत आहे? तर एक आशा म्हणून आपण काय मत देणार? तर उत्तर आहे नाही. परिचारिकेचे मत योग्य नाही, कारण तिचे मत योग्य नाही. तिने परिस्थिती काय हे जाणून न घेताच तिने स्वतःचं मत मांडलेलं आहे. दलित कुटुंबातील व्यक्ती मुलांचे लसीकरण करून घेण्यास तयार होत नाहीत, कारण 2 वर्षापूर्वी त्यांच्या एका मुलीचा मृत्यू लसीकरण केल्यावर लगेच झाला होता. हे त्याचं कारण आहे आणि ती भीती आहे त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांचे लसीकरण करण्यासाठी तयारी नाही आहे. प्रश्न आहे 2, खेडेगावातील दलित कुटुंबे लसीकरण करून घेत नाहीत, त्याची कारणे लिहा. तर त्याचं कारण आहे की त्यांच्या कुटुंबातील 2 वर्षाआधी एक मुलगी लसीकरण झाल्याबरोबर लगेच तिचा मृत्यू झाला, त्याच्यामुळे ते लसीकरणास तयार नाही आहे. प्रश्न आहे 3, वर्तणूक बदलणे सोपे नसते, त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात, यासाठी आपण कोणते 3 उपाय कराल ते सांगा. तर एक आशा म्हणून आपण काय उपाय योजना करू शकतो? तर आहे गरीब आणि वंचित कुटुंबातील लोकांना आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी वारंवार भेट देणे, आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या आरोग्य सेवांबाबत त्यांना माहिती देणे, आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या आरोग्य सुविधांचा उपयोग करून घेण्यासाठी जाणीव करून देणे आणि त्यांना ग्रामीण आरोग्य स्वच्छता आणि पोषण समितीच्या सभांना येण्यासाठी उत्तेजन देणे, त्यामुळे त्यांच्या अडचणी ऐकल्या जातील आणि प्रश्न सोडविले जातील. तर जे गरीब वंचित कुटुंब आहे त्यांना आपल्याला आरोग्याचे वारंवार महत्त्व पटवून द्यायचे आहे की आरोग्य म्हणजे त्यांनी त्यांच्या आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे, त्या आरोग्याचे त्यांना महत्त्व पटवून द्यायचं आहे की एखादी व्यक्ती जर तुमच्या घरी वारंवार आजारी पडत असेल तर नुकसान तुमचेच आहे, कारण तुम्हाला दवाखान्यात पण जाण्यासाठी पैसा लागतो तो वेगळा, आणि तुमचं जे आर्थिक नुकसान होत आहे कारण त्याच्यामुळे त्या कुटुंबाचं जर समजा भरणपोषण त्या व्यक्तीवरच अवलंबून असेल तर त्या कुटुंबाचं किती नुकसान होत आहे. त्याच्यामुळे त्यांना आरोग्याचं जे म्हणजे ही व्यक्ती जर चांगली तंदुरुस्त राहिली, निरोगी राहिली तर तुमचा किती फायदा आहे, ह्या गोष्टी आपल्याला त्यांना पटवून द्यायचे आहे. त्यानंतर आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या आरोग्य सुविधांचा उपयोग, म्हणजे त्यांना हे समजलं पाहिजे की ह्या आरोग्याच्या सुविधा आहे ते तुमच्यासाठी मोफत आहे आपल्या आरोग्य केंद्रामध्ये, आणि त्याचा त्यांनी उपयोग कसा घ्यायचा आहे हे सुद्धा, कारण बरेच असे कुटुंब असतात की त्यांना पैसे पडतात मग ते जात नाही, तर त्यांना आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या सुविधांचा उपयोग घेण्याची जाणीव करून द्यायचे. त्याच्यानंतर जे आपली VHNSची सभा असते त्यामध्ये जर त्यांचे ज्या काही अडचणी आहेत त्या जर सोडवण्यासाठी मदत झाली तर ते सुद्धा आपण करायची आहे. त्यानंतर परत एक केस स्टडी बघूया आपण. तुम्ही घरोघरी भेट देत असताना तुमच्या लक्षात आले की 13 महिन्यांचा असलेल्या अमीरचे गौराचे लसीकरण राहिलेले आहे, कारण आपल्या आईवडिलांबरोबर तो 2 महिन्यापूर्वीच गावात आला आहे. तर हा जो मुलगा आहे त्याचे लसीकरण राहिलेले आहे आणि आताच आपण एक केस स्टडी बघितली की तो एक लाभार्थी आलेला आहे, म्हणजे कुटुंब जे आहे गावामध्ये आपल्याला राहायला आलेलं आहे, आपल्याला भेटी देताना गृहभेटीमध्ये ते आढळलं आहे आणि आपण त्याचं कसं लसीकरण घेतलं त्याने त्याची अंगणवाडीमध्ये नोंद करून घ्यायची आहे.
तर त्याच प्रकारची ही केस स्टडी आहे. तर त्यावरील प्रश्न बघूया. कुटुंबाजवळ असणाऱ्या कोणत्या कागदपत्रामुळे लसीकरणासंबंधी माहिती मिळते? हे आपण डोळे लावून सांगू शकतो. अर्ध्या रात्री झोपेत जरी विचारलं तर की लसीकरण कार्ड. कारण लसीकरण कार्ड पाहिल्याशिवाय आपण सांगू शकत नाही की त्याची कोणती लस राहिलेली आणि कोणती झालेली आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, अमीरचे गोवर लसीकरण करण्यासाठी तुम्ही काय कराल? तर गोवरचे जे लसीकरण आहे, ज्यावेळी कुटुंब परत येईल त्यावेळी मी आशा व आई व मुलाला ग्राम आरोग्य आणि पोषण दिनाला घेऊन येईन. त्याचवेळी अमीरला गोवरची लस दिली जाईल. तर हे जे केस स्टडी आहे, तर आपल्याला त्याचं लसीकरण कार्ड पाहिल्यानंतर माहिती पडेल की त्याचं लसीकरण व्हायचं आहे आणि त्याचं जे लसीकरण गोवरचं राहिलेलं आहे ते आपण लसीकरणाच्या दिवशी पूर्ण करणार. त्यानंतर आहे दुसरी केस स्टडी. मीरा 19 वर्षाची आहे. 6 कुटुंबे असलेल्या एका वस्तीवरती राहते. ते गाव तुमच्या मुख्य गावापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. दाई किंवा वृद्ध स्त्रीच्या मदतीने घरीच प्रसूती करणे ही या गावची परंपरा आहे. आपल्याला समजले आहे की मीरा गर्भवती आहे. तुम्ही तुमच्या मुलाला सांगितले की मला त्या घरापर्यंत सायकलवरून सोड. त्यामुळे तुम्ही मीराला जन्मी सुरक्षा योजनेच्या सहाय्याने तिच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी दवाखान्यात प्रसूती करण्याचे महत्त्व सांगू शकाल. तुम्ही समजून सांगितल्यानंतरही वृद्ध स्त्रिया त्यासाठी तयार होत नाहीत. मीराच्या घरचे लोक आपले सांगणे न ऐकल्यासारखे करत आहेत. हे लक्षात आल्याने आता तुम्ही त्या घरी जायचे नाही असे आपण ठरविले आहे. तर एक आशा म्हणून आपण मीराला काय मदत करू शकाल, असा हा एक प्रश्न आहे. या केस स्टडीवर एकच प्रश्न आहे. तर केस स्टडी तुम्ही ऐकली की केस स्टडी काय आहे? एक गाव आहे, त्या गावामध्ये मीरा एक गरोदर महिला आहे आणि 6 कुटुंबाचं ती वस्ती आहे. तर तिथे एक गर्भवती महिला आहे. तुम्ही तुमच्या मुलाला सांगितलं की मला सायकलवर सोडून दे, कारण त्या गावची परंपरा आहे की ते दवाखान्यात न जाता त्यांनी प्रसूतीचे ते घरीच करतात आणि अशावेळी ते लोक ऐकायला तयार नाही की त्यांना दवाखान्यात जायचं आहे. तर अशावेळी तुम्ही काय ठरवले की मीराचे घरचे लोक आपले सांगणे न ऐकल्यासारखे करत आहेत. हे लक्षात आल्याने आपण पुन्हा त्या घरी जायचे नाही असे आपण ठरविले आहे. तर प्रश्न काय म्हणते की एक आशा म्हणून आपण मीराला काय मदत करू शकाल? तर आपण काय मदत करायची आहे? मीराच्या घरातील लोकांना आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या घरी पुन्हा जायचे आहे आणि कुटुंबाला समजवण्यासाठी आपल्या एनिमताई आहे, CHO आहे, ABW आहे आणि त्याच गावातील म्हणजे त्या लोकांचा ज्यांच्यासोबत संपर्क आहे प्रतिष्ठित लोकांशी, कारण ते कुटुंब काही जरी 6च असणार तरी ते लोक तरी कोणाशी ना कोणाशी संपर्कात असणार. तर अशा व्यक्तींचा आपल्याला सहभाग घ्यायचा या कामामध्ये की त्या व्यक्तीचं ते लोक ऐकणार आणि दवाखान्यात जाणार. तर जरी ते लोक आपलं ऐकत नाही आहे तरी ते आरोग्य सेविकेचे ऐकणार किंवा गावातले जे सरपंच आहे, पोलीस पाटील आहे त्यांचं ऐकणार. तर अशा प्रकारे त्यांना त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करायचं आहे. तर हा आपला आजचा शेवटचा या पाठावरचा आशा बनणे याच्यावरील हा व्हिडिओ होता आणि आत्तापर्यंत आपण जेवढ्या पण केस स्टडी बघितल्या, जेवढे पण प्रश्न उत्तर बघितले ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि याच्यापैकी कोणती पण केस स्टडी तुम्हाला येऊ शकते. कोणती पण रिकामी जागा आहे, प्रश्न उत्तर आहे, एका वाक्यातील आहे, चूक बरोबर आहे, तर हे सगळं याच्यापैकीच तुम्हाला येऊ शकते. तर आपला हातचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, तरी पण थोडक्यात आपण बघू की या पाठामध्ये आपण काय काय शिकलेले आहोत. तर आपल्या जेवढ्या काही केस स्टडी आहेत, तर केस स्टडीवरून आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत पडल्या की आपण गावामध्ये काम करताना कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे. तर जेवढा पण केस स्टडी आहे तर त्यामधून आपल्याला प्रत्येक एक काहीतरी गोष्ट शिकायला मिळते की जसे की सभा घेताना आधी सूचना दिली पाहिजे, लोकांना आधी सांगितलं पाहिजे, विषय सांगितला पाहिजे. त्याच्यानंतर बसताना सर्वांनी गोल राऊंडने बसलं पाहिजे की आमने सामने
असलं पाहिजे. आणि स्त्री पुरुष सर्वांनी खाली बसलं पाहिजे. एक तर सर्वांना खुर्च्या असल्या पाहिजे किंवा सर्वांनी खाली बसलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना म्हणजे सर्वांना सहभागी करून घेतलं पाहिजे चर्चेमध्ये, की कोणी एकच व्यक्ती बोलत आहे बा असं नाही झालं पाहिजे. सर्वांनी त्यास सहभाग झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे आपलं संपर्क आहे, मौखिक असो, लेखी असो, शारीरिक असो, ते सुद्धा एक व्यवस्थित असलं पाहिजे. जसं की मौखिक असेल तर आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव आहे, आपली बोलण्याची पद्धत आहे, ते व्यवस्थित असली पाहिजे. त्याच्यानंतर आहे आपला जो औषधी साठा आहे तो व्यवस्थित असला पाहिजे. त्याच्यानंतर आपण एखाद्या घरी गृहभेटीला गेल्यानंतर केस स्टडी बघितली होती आपण, की तिथली अशा गृहभेटीला गेल्यानंतर त्या माताने तिच्या घरी एकच खुर्ची होती, ती बसायला दिली, पण ती खाली बसली. कारण ती जे आहे आशा ती खाली बसली तिच्यासोबत, कारण तिला समानतेची वागणूक द्यायची होती, की मी सुद्धा तुझ्यासोबत खाली बसणार आहे, मी खुर्चीवर नाही बसणार आहे. तर अशा प्रकारे जे काही आपलं वागणं असते, वर्तणूक असते, ही बरोबर असली पाहिजे काम करताना. त्याच्यानंतर आपण पाहिलं की एका ठिकाणी जे आरोग्यसेविका आहे ती 2 महिन्यापासून उशिरा येत आहे लसीकरणाला. तर आपण पहिले आधी तिची अडचण ऐकून घेतली पाहिजे, की तिला काय कारण असू शकते. ती आधी तर बरोबर वेळेवर येत होत्या त्या, पण त्यांची काही अडचण असू शकते, की एक तर गाडीचा प्रॉब्लेम असेल किंवा त्यांच्या घरी छोटं बाळ असेल किंवा त्यांचा काही घरगुती पण प्रॉब्लेम असू शकते. तर अशावेळी आपण सर्वात आधी त्यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे आणि नंतरच तो विषय आपल्या म्हणजे जे आपल्याला ज्यांना सांगायचं आहे त्यांना सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे की कोणती गोष्ट करताना आपण काय केलं पाहिजे, की प्रत्येक त्याच्यानंतर आज आपण बघितलं की ते एक आरोग्यसेविका जे आहे केस स्टडीमध्ये, की ती जे दलित कुटुंब आहे त्यांचा नकार असल्यामुळे ती डायरेक्टच म्हणते की त्यांना आरोग्यसेवा कोणतीच नाही पाहिजे आणि ते लोक ते घेण्यासाठी तयार नाही आहे. तर ती डायरेक्ट त्या समाजावर म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण करते. पण ती ते समजून घेत नाही की ते लोक का घेत नाही. जेव्हा तुम्ही आशा म्हणून त्या गावामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन गृहभेटी करतात तेव्हा तुम्हाला ते कारण कळते, की असं पण आपल्यासोबत होऊ शकते, की आपल्याला ऐकायला मिळते काही गोष्ट आणि जेव्हा आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्या घरी जाऊन भेट देतो तेव्हा ती घरी कारण काय आहे ते आपल्याला कळते. तर अशा प्रकारे हा जो आशा म्हणजे ही हा पाठ आहे, हा धडा आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे आशा सर्टिफिकेशनसाठी. याच्यानंतर आपण बघू मातेची देखभाल. तर जी माता आहे दुसरा लेसन, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहे. तर जे आपलं HBSCचं ट्रेनिंग झालेलं आहे त्याच्यातीलच भाग आहे आणि थोडासा डिटेल आहे, एकदम पुस्तकी भाषेमध्ये आहे. तर तो सुद्धा अतिशय उपयुक्त असा लेसन आहे, पाठ आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो बघूच या. तोपर्यंत आता हा आज जो पहिला लेसन आहे आशा बनणे हा झालेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या आशा मैत्रिणी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. कारण ज्यांचं कोणाचं आशा सर्टिफिकेशनचं ट्रेनिंग व्हायचं आहे, पेपर व्हायचा आहे, त्यांच्यासाठी हा अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ आहे. उपयुक्त असं जे काही माहिती आहे ते त्यांच्यासाठी. तर आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. तर त्यांनासुद्धा या व्हिडिओची लिंक शेअर करा. परत भेटू आपल्या नवीन चॅप्टरसोबत मातेची देखभाल याच्यासोबत. तोपर्यंत सर्व माझ्या आशाताईंना नमस्कार आणि बाय.